नमस्कार, वीरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो। आज आपल्याला एक सुंदर असा टॉपिक शिकायचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे की जो अक्षर असतो, जो वर्ड आहे त्याचं दोन याच्यामध्ये उच्चार त्याचा होतो। त्या जसं की यस आहे, हा यस, यसचं काय असते, काही शब्दामध्ये स म्हणलं जातं आणि काही शब्दामध्ये ज म्हणलं जातं, स किंवा ज। तर ते कसं मी सांगतो। तर आजचा टॉपिक आहे आपला इंग्लिशचा, हा टॉपिक आहे आणि हे क्लास म्हणजे LKG, UKG आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पर्यंत हा आपला चॅप्टर कामी येणार आहे। आता बघा, हे उच्चार आहे, याचा उच्चार कसा होतो बघायचा, याचा उच्चार। आता पहिली गोष्ट, मला जे व्हावेल्स आहे, किती व्हावेल्स आहे, 5 व्हावेल्स आहे। कुठले आहे, ए, ई, आय, ओ, यू असे टोटल किती व्हावेल्स आहे, 5 व्हावेल्स आहे। ए, ई, आय, ओ, यू, बरोबर, 5 व्हावेल्स लक्षात ठेवायचे कधी पण। आता या यचा उच्चार कसा होतो ते बघा तुम्ही, यचा, ठीक आहे। इथं काय शब्द लिहिला मी, 1 नंबरला सन, सन म्हणल्यावर हे सनचा उच्चार काय, हा यचा उच्चार काय झाला, स, सन आहे ना, स झाला, स। आता हे काय, सॅन्ड, म्हणजे पहिलं काय आलं, स, ठीक आहे, हे स आलं, हे स आलं। स्काय, स्काय, स आलं परत, ठीक आहे। इथे हा SUN, सन, सन म्हणजे सूर्य आला। हे स्टँड, यस पहिला आला म्हणून काय झालं, यस आलं, परत स्काय, परत इथं काय आला, हा यस पहिला आला म्हणून स आलं। म्हणजे काय झालं, याला स चा उच्चार झाला, या इकडले जे शब्द आहे याला स चा उच्चार झाला यस मध्ये। पहिलं प्रथम जो यस आला त्यामुळे त्याचा उच्चार काय झाला, स। समजलं ना, समजलं का, यस। पहिला शब्द यस आला आहे इकडे म्हणून त्याचा उच्चार स झाला, बरोबर आहे। आता आपण दुसरं जे पाहायचं आपल्याला, यचा उच्चार हा ज कसा होतो, ज, हा ज। आता हे पहिला शब्द काय, काय हा, विजा, विजा, विजा माहिती आहे ना, बाहेर देशामध्ये जायचं असतं तर आपल्याला विजा काढावा लागत असतो, मग तो विजा आहे, हा विजा। आता हे शब्द काय, VISA, आपण व्हिसा म्हणतो का, व्हिसा म्हणतो का आपण, नाही म्हणत ना व्हिसा, आपण काय म्हणतो, विजा, विजा म्हणतो ना आपण, विजा। तर हा जो यस आहे, हा यस जो असतो, हा यस कधी ज होतो, हा कधी व्हावेलच्या, 2 व्हावेलच्या तो मधात आला तर तो ज होतो, 2 व्हावेलच्या मधात जर आला तर तो ज होतो, लक्षात द्या। कसं, इथं काय, VI, आय काय व्हावेल्स आहे, परत काय हा यस आला, परत ए काय आला, व्हावेल्स आला, आय आणि एच्या मधात यस आला म्हणून तो ज झाला, म्हणून विसा झाला का, तो नाही, तो काय झाला, विजा, बरोबर। समजलं का, आता समजलं का, 2 व्हावेलच्या मधामध्ये यस आला तर तो ज होतो, बरोबर, समजलं का। आता दुसरा जो शब्द आहे आपला, तो दुसरा शब्द कोणता आहे, ROSE, काय होतं याचा अर्थ, रोज, बरोबर, रोज होतो का, नाही, रोज होतो का, नाही, तर त्याचा अर्थ काय होतो, रोज, बरोबर। मग आता हा रोज कसा झाला याचा, तर 2 मी तुम्हाला सांगितलं, 2 जे आहे व्हावेल्स त्याच्यामध्ये आलाय तो कोणता, AEIOU, मग ओ आहे का व्हावेल्स, आहे, हो, आणि ई व्हावेल्स आहे का, आहे, आणि हा कुठे आला, मध्ये, ओ इकडे आला, ई इकडे आला, म्हणजे काय झालं, याचं ज झालं, दोन्हीच्या मधात आला म्हणून ज झाला, म्हणून हा रोज झाला का, नाही, तर हा काय झाला, रोज झाला, रोज। समजलं का तुम्हाला, समृद्धी, समजला, यस। आता खालचा शब्द पहा। आता आपण परीक्षा देतो, परीक्षा दिल्याच्या नंतर काय लागतं आपलं, रिझल्ट, काय लागतं, रिझल्ट, रिझल्ट लागतो, बरोबर आहे का, रिझल्ट लागतो, नाही, रिझल्ट लागतो का आपला, नाही, काय लागतो, आपला रिझल्ट लागतो, बरोबर आहे। मग रिझल्ट आता इथे बघा, RES, बरोबर आला, हा यस आला इथे, ठीक आहे। मग आता इथे यस आला, आपल्याला फक्त यसच बघायचा, यसचा उच्चार बघायचा आहे, ज कसा झाला इथं, हे ज झाला, हा ज झाला, आता या ज चा बघायचा आपल्याला। इथं हा शब्द कोणता आहे, ई, बरोबर, इथं यस आला, पुढचा कोणता आहे, यू, बरोबर आहे। मग आता चला, आता व्हावेल्स मध्ये बघूया आपण। आता ही ई आहे का व्हावेल्स मध्ये, AEIOU, ई आहे,
म्हणून ई आला इथे, बरोबर. त्याच्यानंतर एस आला. आता यू आहे का व्हावेल्स? ए आय ओ यू, यू पण व्हावेल्स आहे. मग इथं यू आला म्हणून काय झालं, याचा शब्दाचा उच्चार काय झाला, याचा ज झाला. म्हणून तो याला रिझल्ट म्हणू का आपण? नाही म्हणणार ना. आपण याला काय म्हणतो? रिझल्ट. आपण परीक्षा दिल्याच्या नंतर आपण पास होतो नापास होतो तर आपण काय म्हणतो, चला रिझल्ट बघायला जाऊ म्हणतो ना, म्हणतो की नाही. हो. म्हणून ह्या एस चा उच्चार स किंवा ज हा कसा होतो हे आपण बघितलं. कळलं का तुम्हाला? हो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण, हा क्लास आपला इंग्लिशचा क्लास आहे. LKG UKG फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कामात येणारा टॉपिक आहे. सर्वांनी हा लक्षपूर्वक लिहून घ्यायचा आहे. आणि इकडे या यच ज कसं झालं आणि इकडं या यच स कसा उच्चार झाला, स आणि ज कसा उच्चार झाला, तर हे तुम्हाला समजलं असेल तर मी आता पुढचा टॉपिक तुम्हाला शिकवायला नंतर सुरुवात करणार आहे. हे बघा, इकडे यस पहिला आलाय म्हणून आपण स झालंय, यस आला म्हणून स झालं, यस आला पहिला म्हणून स झालं, बरोबर आहे. इकडे काय मदत आलाय, मदत आलाय आणि दोन व्हावेलच्या मदत आला. दोन स्वरांच्या मध्ये यस हा वर्ड आला तर त्याचा उच्चार हा ज होतो. समजलं का बाळांनो? हो. एकदम सोपं आहे. लक्षपूर्वक समजून घ्यायचं. दोन व्हावेलच्या मधात आल्यानंतर त्याचा उच्चार ज होतो आणि पहिला इकडनं जर एस आला तर काय होतो, त्याचा उच्चार काय होतो, स होतो. समजला तुम्हाला? हो. तुम्हाला सर्वांना समजलं असेल तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि तुम्हालाही जर हा व्हिडिओ पसंत आला असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या. आणि जर व्हिडिओ पसंत आला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.